पुन्हा एक वरिष्ठ अधिकारी यायचा, तो पुन्हा ऐकायचा, ठीक आहे आम्ही या विचार करतो आणि कळवतो. या ब्रेकमध्ये काय घडत होतं, तर निश्चितपणेच राजकीय दबाव जो आहे, तो राजकीय दबाव त्याच्यावर निर्माण झालेला होता आणि गुन्हा दाखल करून घेऊ नका अशा प्रकारचे स्पष्ट आदेश हे वरून आलेले होते. ते वरून आल्याशिवाय असं होऊ शकत नाही. म्हणजे पोलिसांनी केलं ना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, की कसं तुम्ही बाहेरून आलेल्या मुली ते पुण्यात शिकता आणि मग आमचं घाण करता पुण्यामध्ये येऊन आणि आम्हाला घाण निस्तरावी लागते, तीच भाषा हळूहळू त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. मुलगा मुलगी एकत्र राहतात ते आपल्याला मान्य नाही, आपली संस्कृती त्यामुळे धोक्यात येते. मुली एकत्र राहतात म्हणजे त्या लेस्बियनच असतील म्हणूनच त्या एकत्र राहतात. म्हणजे मग बाईंनी राहायचं कसं, जगायचं कसं, करायचं काय, 2 वेळेचा पोटा पाण्याचा प्रश्न आम्ही आमचा भागवायचा कसा. म्हणजे जे काम खरं तर पोलिसांनी स्वतःहून करायला पाहिजे होतं ते काम साधी FIR दाखल करण्यासाठी या मुलींना जवळपास 1 ऑगस्ट ते अगदी काल 11 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 103 दिवस हा संघर्ष जो आहे तो करावा लागलेला आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राचे पोलीस त्यांना कोर्टानं फटकारल्याशिवाय त्यांचं कर्तव्य बजावणार नाहीयेत का? कारण गेल्या 6 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे. एकतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांना सुप्रीम कोर्टानं फटकारलेलं होतं आणि तुम्हा सगळ्यांना कोथरूडची घटना आठवत असेल की ज्या घटनेमध्ये 3 मुली त्यांच्यावरती झालेल्या पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात FIR दाखल करा म्हणून जवळपास 16 ते 18 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देतात आणि पोलिसांच्या विरोधात FIR दाखल करा ही त्यांची मागणी होती. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत त्यांना FIR दाखल करायची होती, पण तरी सुद्धा ती दाखल करून घेतली गेलेली नव्हती. आणि आता काल पुणे विशेष न्यायालयाचा, जिल्हा न्यायालयाचा एक निर्णय आलेला आहे ज्याच्यामध्ये या पोलिसांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश शेवटी कोर्टानं दिलेले आहेत. म्हणजे जे काम खरं तर पोलिसांनी स्वतःहून करायला पाहिजे होतं ते काम साधी FIR दाखल करण्यासाठी या मुलींना जवळपास 1 ऑगस्ट ते अगदी काल 11 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 103 दिवस हा संघर्ष जो आहे तो करावा लागलेला आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये. एकतर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत असलेला गुन्हा आणि तो देखील महिलांना दाखल करण्यासाठी इतका मोठा संघर्ष एका साध्या FIR साठी करावा लागतोय. म्हणजे याच्यामध्ये पुढं इन्व्हेस्टिगेशन काय कसं होतंय हा तर पुढचा भाग, पण किमान एक FIR दाखल करा ही साधी मागणी सुद्धा त्यांची पूर्ण होऊ शकलेली नव्हती आणि त्याच्यासाठी इतका मोठा संघर्ष काल त्यांना करावा लागला. या दरम्यानच्या प्रवासामध्ये या मुलींना खूप सहन करावं लागलं. म्हणजे एकतर सगळ्यांनी त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्यांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत कुठली व्यवस्था नव्हती. पोलिसांनी एक प्राथमिक निष्कर्ष काढून सगळ्या मीडियामध्ये हे पसरवण्याचा प्रयत्न केला गेला होता की या मुलींचीच कशी चूक आहे आणि त्यांनीच कशा पद्धतीनं हे सगळं कुभांड जे आहे ते रचलेलं आहे. पण या सगळ्याशी लढत आणि सत्यावरती कुठंतरी विश्वास ठेवत शेवटी न्यायालयातली लढाई त्यांनी जिंकलेली आहे. आणि या सगळ्या केस संदर्भात बोलण्यासाठी आता स्वतः या केसशी निगडीत असलेले सगळे व्यक्ती माझ्यासोबत आहेत. श्वेता पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडं ती संबंधित विवाहित महिला जी आहे ती पहिल्यांदा अप्रोच झालेली होती. ॲडव्होकेट परिक्रमा खोत आहेत ज्यांनी स्वतः ही सगळी केस जी आहे ती लढलेली आहे. आणि भाऊसाहेब आजवे हे सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यापासून या मुलींच्या सोबत न्यायालयीन सगळी लढाई लढत आहे. थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की संभाजीनगर मधली एक विवाहित महिला तिच्या कौटुंबिक कारणामुळं कंटाळून पुण्यामध्ये येते आणि पुण्यात आल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींना राहण्यासाठी मदत मागते. मदत मागितल्यानंतर मानवतेच्या भूमिकेतून मदत करणं हे कोणाचंही काम आहे. ते केलं म्हणून या महिलेच्या शोधासाठी संभाजीनगरवरनं आलेलं एक पथक या मुलींची अशा पद्धतीनं हॅरेसमेंट करते. आता याच्यातली धक्कादायक बाब ही होती की राज्य सरकारच्याच सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ही मुलगी होती, रजिस्टर्ड होती आणि तिथंच ती असताना सुद्धा त्याच्यानंतर या मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. चौकशी करताना कुठलं वॉरंट यांच्याकडे होतं का, अटकेची काही म्हणजे पुढची गोष्ट त्यांच्या कायदेशीर त्यांनी पूर्ण केलेली होती का, हे तर प्रश्न आहेतच. पण जातीवाचक उल्लेख आणि जातीवाचक काही टिप्पणी जी आहे ती या सगळ्यामध्ये या महिलांना सहन करावी लागलेली होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या एकूण कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती नेमकी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या मुलींचा संघर्ष समजून घ्यावा लागेल.
या प्रकरणामध्ये व्यवस्था ज्या पद्धतीनं वागलेली आहे, ज्या निर्ढावलेल्या पद्धतीनं ही एफआयआर नाकारली गेली, त्याच्याबद्दल नीट आपल्याला विचार करावा लागेल. मग तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीसांचे पोलीस नेमके कशा पद्धतीनं राज्यात काम करतायत. आणि फलटणची घटना आपल्याकडे ताजी आहे. फलटणमध्ये एखाद्या खासदारावरती आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी तिथं जातात आणि सांगतात की माझ्या मनात जराही शंका असती तर मी इथं आलो नसतो. खरं तर या मुलींसाठी त्यांनी हे उद्गार काढायला पाहिजे होते की माझ्या मनामध्ये जराही शंका नाहीये की ही एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. हे त्यांनी पुढच्या काही तासामध्ये सांगायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं त्यांनी सांगितलं नाही. एक प्रकारे पोलिसांचीच पाठराखण केली आणि शेवटी न्यायालयाची लढाई लढल्यानंतर या सगळ्या मुलींना यश आलेलं आहे. शांतपणे ही सगळी केस समजून घ्या. तुम्हाला लक्षात येईल की पोलीस महाराष्ट्राचे नेमके कोणाचे बाहुले बनलेले आहेत. आणि अॅट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यामध्ये की जिथं कायदा सांगतो की तुम्हाला एफआयआर दाखल करून घेणं हे बंधनकारक आहे, तिथं सुद्धा जर ही अशा पद्धतीची वृत्ती दाखवली जात असेल तर बाकीच्या गुन्ह्यांमध्ये काय होत असेल कल्पना करू शकता. आपण सुरुवात करूयात. मला वाटतं आपण श्वेतापासून सुरुवात करूयात. श्वेता, आज जेव्हा ही सगळी निकालाची गोष्ट समोर आली आहे, निकाल आलाय जिल्हा न्यायालयाचा, पहिली प्रतिक्रिया नेमकी मनात काय आहे? तेव्हा जो संघर्ष करावा लागला होता आणि आता? काल जेव्हा परिक्रमाचा मला फोन आला की श्वेता मी पुण्यात नाहीये, त्याच्यामुळे मी तिथे नव्हते आणि मला तिचा फोन आला, तेव्हा तिथे रडतच होते. आणि मला असं मी 2 सेकंदासाठी येत होतं की हे झालंय का, म्हणजे खरंच असं झालंय का? कारण की इतकं आपण नुसतं एफआयआर साठी, तुम्ही हे सगळं म्हटलं, नुसतं एफआयआर साठी इतका संघर्ष करतोय, तर जरी किती विश्वास असला की हे आपलं खरं, आपली बाजू खरी आहे, आपण न्यायाच्या बाजूने आहोत आणि आपण कधीतरी ही लढाई जिंकू, तरी ते असं घडणं म्हणजे खूपच इमोशनल मुवमेंट होता खरं तर ह्या सगळ्यातला. आणि थोडंसं रिलॅक्सेशनचा मुवमेंट पण तो होता. कारण की मागचे 103 दिवस तुम्ही आता म्हटलं ते मला रिअलाइज झालं की कसं आम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे माझ्या त्या तिन्ही मैत्रिणी पण, मी असो, दुर्गा परिक्रम, आमची सगळीच टीम ज्या पद्धतीने ह्या सगळ्या खूपच मानसिक त्रासातून आणि ह्या सगळ्यातून गेलो, तर त्याच्यासाठी तो कालचा तो मुवमेंट होता की अरे यार, आपण जे करतोय ते म्हणजे एक बळ येतं की पुढे काय होईल ते होईल, चौकशी होईल, मग त्यातून काय निकाल येईल, पण निदान ते बळ येणं, ते होप्स वाढणं, ते थोडंसं त्या क्षणापुरतं रिलॅक्स वाटणं आणि छोटी लढाई का असं आपण जिंकू शकलेलो आहे याचं एक बरं वाटलं. आपण मुळात निकाल काय आहे हे पण थोडक्यात समजून घेऊयात. ऍडव्होकेट परिक्रमा खोत आता आपल्यासोबत आहेत. काय नेमकं कोर्टाचा निकाल सांगतोय? काल संध्याकाळी जसं आता श्वेता म्हणत होती, साधारण 5:45 दरम्यान साहेबांनी हा सगळा निकाल डिक्टेट करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये जे आम्ही आमच्या मेन पिटिशनमध्ये जे काही सगळे मुद्दे घेतलेले होते, मग ते अगदी त्या मुलींनी जसंच्या तसं बोललेले काही वाक्य आहेत पोलिसांनी, आणि जे पोलिसेतर जे लोक होती त्यांनी त्या मुलींच्या संदर्भात वापरलेले जशीच्या तशी वाक्य आहेत. ते वाक्य सुद्धा मी पिटिशनमध्ये घेतलेले होते की उदाहरणार्थ आरोपी क्रमांक 1 हे असं असं बोललेत, आणि मग त्याच्या अनुषंगाने काय काय सेक्शन्स तिथे अट्रॅक्ट होतात तसं आम्ही ह्या सगळ्या आमच्या याचिकेमध्ये काल म्हणजे दाखल करताना आम्ही ते सगळं घेतलेलं होतं. जसं श्वेता आता सांगत होती, कोथरूड पोलिसांनी आमची याचिका घेण्यात जेव्हा नकार दिला, त्यानंतर आम्ही सीपी ऑफिसमध्ये आम्ही सगळेजण बसलेलो होतो. पूर्ण महाराष्ट्राने तो आमचा सगळा संघर्ष बघितला, आम्हाला मदत केली, आमच्या पाठीशी खंबीरपणे सगळेच लोक उभे राहिले. त्याच्यातनंही जेव्हा आम्हाला यश आलं नाही, तेव्हा मग नाईलाजाने आम्हाला 175(3) ही प्रायव्हेट पिटिशन दाखल करत अॅट्रॉसिटी ऍक्ट मधले काही सेक्शन्स आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले होते. भारतीय न्याय संहिता हे नवीन हे जे आलेलं आहे त्याच्यातले काही सेक्शन्स, आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट जो आपल्याकडे अस्तित्वात आहे, न्यायालयीन अवमान कायदा, त्याच्यातला कलम 12, अशा वेगवेगळ्या सेक्शनच्या अंतर्गत आम्ही ही पिटिशन दाखल केलेलं होतं. साहेबांनी सुद्धा आमचा साहेबांनी सुद्धा आमचा सगळा युक्तिवाद ऐकून घेत हे सगळे सेक्शन्स प्रायमा फेसी याच्यामधनं गुन्हा झालेला आहे असं प्रायमा फेसी दिसतं आहे, सकृतदर्शनी कॉग्निझेबल ऑफेन्स हा वाटतो आहे असं निरीक्षण नोंदवत त्याच्यामध्ये तात्काळ एफआयआर दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि अॅट्रॉसिटी कायदा असल्यामुळे याच्यामध्ये तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असावा किंवा त्यांच्यापेक्षा वर्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असावा असे निर्देश दिलेले आहेत. बरं, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये जे पोलीस अरेरावी करत होते, म्हणजे संभाजीनगर मधून एक टीम आलेली होती, त्याच्यानंतर एक महिला पोलीस अधिकारी होत्या, मला वाटतं प्रेमा पाटील त्यांचं नाव, त्याच्यानंतर धक्कादायक बाब अशी की ज्या
म्हणजे विवाहितेच्या सगळ्या गायब होण्याचा हा तपास चालू होता. तिचा सासरा जो एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे सखाराम सानप, तो पण त्या तपासाच्या वेळी तिथं मुलींच्या त्या चौकशीच्या वेळी हजर होता. तर या सगळ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश आहेत. कालच्या जे आदेशामध्ये साहेबांनी आपलं 175(3)चं जे पिटिशन आहे ते पूर्ण पिटिशनच मान्य केलेलं आहे आणि या पिटिशनच्या अनुषंगानेच एफआयआर दाखल करावा असं त्यांनी त्याच्यामध्ये आदेश केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्याच लोकांचे, जितके 8 लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी केलेले आहेत त्यातले 4 जण हे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे आहेत, सातारा परिसर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर. 2 जणी जे आहेत त्या कोथरूड पोलीस स्टेशनचे आहेत. एक निवृत्त पोलीस कर्मचारी त्या मूळ पीडित मुलीचे सासरे आहेत आणि एक जे आहेत त्या प्रेमा पाटील मॅडम यांच्या मैत्रीण आहेत. त्या कर्मचारी आहेत का नाही आहेत हे आपल्याला अजून त्याची गॅरंटी खात्रीशीर माहिती नाही आपल्याकडे. तर अशा 8 जणांच्या विरोधात आपण पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या सगळ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा असा कालचा आदेश आहे. भाऊसाहेब आजबेंच्याकडे मी येतो आता, की एकूण एक व्यवस्था म्हणून याच्यामध्ये असंवेदनशीलता आणि एक निर्धावलेपणा अगदी टप्प्याटप्प्यावरती दिसला. म्हणजे ज्यावेळी या मुली 16-18 तास तिथं ठिय्या मांडतात, त्याच्यानंतर म्हणजे अगदी राजकीय पक्षांचा सुद्धा तिथं ठिय्या होता. काही म्हणजे रोहित पवार आले होते तिथं, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर आलेले होते, सुजात आंबेडकर पोहोचलेले होते. या दबावाची सुद्धा काळजी या व्यवस्थेने घेतली नाही. म्हणजे याचा अर्थ कुणीतरी मोठ्या लेवलने याला बॅकिंग करत होतं का? हा जो एक व्यवस्थेचा एक पाठिंबा या सगळ्या प्रकरणामध्ये दिसला, काय वाटतं त्याच्याबद्दल? यस, अब्सोल्युटली प्रशांत. कारण यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मुळातच हे सगळी मंडळी जे आहेत त्यांचा जातीच्या संदर्भाने जी द्वेषाची वर्तणूक होती, म्हणजे त्या पिटिशन मध्ये पण त्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की जेव्हा त्यांना लक्षात आलं की या दलित समाजातून येतात, तेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी शेरेबाजी केली, जातीवाचक त्यांनी शिवीगाळ केली, तर त्या व्यवस्थेमध्ये पोलीस दलामध्ये हा अशा प्रकारचा जो एक जातीवादी दृष्टिकोन आहे, ही पण एक गंभीर बाब आहे. ती एक तर सगळ्यात पहिल्यांदा दिसली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वात आधी या ज्या पीडित मुली आणि त्यांच्या श्वेता आणि अशा ज्या काही मैत्रिणी आहेत त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्यांना फक्त सीपी साहेबांना, आयुक्तांना, अमितेश कुमार जे आहेत त्यांना भेटून निवेदन द्यायचं होतं आणि एफआयआर नोंदवला जावा अशी त्यांना विनंती करायची होती. परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो रिस्पॉन्स त्यांना तातडीनं मिळाला नाही. आणि सगळ्या म्हणजे सिनियर पोलीस आधी आले, इन्स्पेक्टर जे आहेत ते, नंतर मग एसीपी आले, मग डीसीपी आले, मग ऍडिशनल सीपी आले, मग जॉईंट सीपी आले, अशी सगळी मंडळी आली आणि या सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तीच कथा सांगितली जात होती. आणि मी माझ्या डोळ्यानं प्रशांतजी असं पाहिलं की त्या पूर्ण याच्यामध्ये त्या पीडित मुली 3 ते 4 वेळा, ज्याला आपण ढसाढसा रडणं असं म्हणतो, म्हणजे बांध फुटला त्यांचा, अशा पद्धतीने त्या रडत होत्या. त्यातली एक जी मुलगी आहे तिला म्हणजे चक्कर येऊन ती पडली, तर तातडीने अँब्युलन्स बोलून आम्हाला तिला हॉस्पिटलला पण घेऊन जावं लागलं. आणि हे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे सगळं त्यांच्या डोळ्याने पाहत होते. आणि जेव्हा या मंडळींनी असं सांगितलं की आम्ही गुन्हा नोंदवून घेणार नाही, त्या संबंधातलं पत्र दिलं, त्या क्षणाला देखील त्या मुलींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रडू फुटलेलं होतं. त्याचे व्हिडिओ फुटेज पण उपलब्ध आहेत. त्यावेळी ते अनेक लोक लाईव्ह पण ते करत होते. सो त्याच्यामुळे ही जी एक पराकोटीची असंवेदनशीलता आहे ही तर त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये होतीच होती. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी आहे की मी त्या ठिकाणी साक्षीदार होतो त्याच्यामुळे की प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी देखील फोन केला होता. नंतर अंजली आंबेडकर त्या ठिकाणी आल्या होत्या, रोहित पवार आले होते, काँग्रेसचे पण आम्ही सगळी जी काही मंडळी होतो त्या ठिकाणी होतो. आणि ते देखील वारंवार त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना, नियम कायदे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये काय सांगितलंय हे सगळं सांगत असतानाही प्रत्येक वेळी ते अधिकारी असं म्हणायचे की ठीक आहे आम्ही याच्यावर विचार करतो आणि आम्ही कळवतो. त्याच्यामध्ये ते अर्धा एक तासाचा ब्रेक घ्यायचे. पुन्हा एक वरिष्ठ अधिकारी यायचा, तो पुन्हा ऐकायचा, ठीक आहे आम्ही विचार करतो आणि कळवतो. या ब्रेकमध्ये काय घडत होतं तर निश्चितपणेच राजकीय दबाव जो आहे तो राजकीय दबाव त्याच्यावर निर्माण झालेला होता आणि गुन्हा दाखल करून घेऊ नका अशा प्रकारचे स्पष्ट आदेश हे वरून आलेले होते. ते वरून आल्याशिवाय असं होऊ शकत नाही. म्हणजे कदाचित माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच असं सीपी ऑफिसमध्ये तब्बल 16 ते 18 तास आंदोलन जे आहे ते पहिल्यांदाच झालेलं होतं. म्हणजे खरं ते आंदोलन म्हणून झालेलंच नव्हतं. आधी ते रिक्वेस्ट साठी आलेले होते, पण नंतर मग राजकीय संघटना, सामाजिक संघटना आल्यानंतर त्याला आंदोलनाचं स्वरूप आलं. त्यामुळे निश्चितपणेच असं आपल्याला म्हणता येईल की याच्यामध्ये गृह खात्याचा, आणि मी तर स्पष्टपणेच म्हणेल की गृहमंत्री, मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याकडून किंवा त्यांच्या व्यवस्थेकडून तशा प्रकारचे आदेश असल्याशिवाय या प्रकारचं जे धाडस आहे गुन्हा न दाखल करून घेण्याचं ती पोलीस यंत्रणा करू शकली नसती.
बरोबर. पण म्हणजे आता कायदा जे सांगतो की नाही, याला जोडून अजून एक प्रश्नांची गोष्ट आवर्जून मला सांगायची, म्हणजे व्यवस्था फक्त पोलीस पातळीवरतीच नाही तर सगळ्याच पातळीवरती किती सडलेली आहे याचं अजून एक उदाहरण देतो. तर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्या सगळ्या चुकीच्या कारणांसाठी सातत्याने चर्चेमध्ये असतात. तर त्यांचा पण याच्यामध्ये रोल आहे आणि आम्ही खरं विचार करतो की त्यांच्या विरोधात पण या संदर्भाने काय कारवाई करता येईल. बर कारण जेव्हा या मुलींना महिला आयोगाला पत्र पाठवलं की असं असं आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये लक्ष द्यावं, तर महिला आयोगाने त्याकडे तर लक्ष अब्सोल्युटली दिलं नाही, परंतु त्यांनी ट्विटर आणि फेसबुक अशी जी समाज माध्यमं आहे त्याच्यावरती त्या मुलींची नावं टाकत तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. अशा बर प्रकारचं त्यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्ट केल्या, त्या रुपाली चाकणकर यांनी शेअर केल्या. हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा त्या ज्या पीडित मुली आहेत त्यांनी स्वतः ईमेल पाठवला महिला आयोगाला अधिकृत की असं असं घडलेलं आहे आणि गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पीडितेचं नाव डिस्क्लोज करणं हे बेकायदेशीर आहे, हे कायद्याला धरून नाही. त्यामुळे कृपया ते ट्विट जे आहे ते तुम्ही डिलीट करा. मी स्वतः रुपाली चाकणकर यांना फोन केलेला होता, काही पत्रकार मंडळी मला माहित असणारे त्यांनी देखील रुपाली चाकणकर यांना फोन केला होता, परंतु अजूनही त्यांनी ते ट्विट त्यावरून डिलीट केलेलं नाही. म्हणजे हे पूर्ण व्यवस्थाच त्या मुलींनाच कसं त्यांचं चारित्र्य हनन करता येईल, त्याच कशा चुकीच्या आहेत, त्यांचं नाव डिस्क्लोज करून त्यांना कसं मेंटल टॉर्चर होईल, तर हे सुनियोजित पद्धतीनं घडतंय की काय अशी शंका वाटावी. असं महिला आयोगाचंही वर्तन होतं आणि पूर्ण पोलीस यंत्रणेचंही वर्तन होतं. बरोबर. हे महिला आयोग नेमका कुठल्या बाजूला असला पाहिजे, त्याची स्थापना कशासाठी झालेली आहे, महिलांच्या रक्षणासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी. त्यामुळे त्यांची बाजू आणि दिशा नेमकी प्रत्येक वेळी का चुकतेय, कारण फलटणच्या घटनेमध्ये सुद्धा आपण बघितलं की बीडमध्ये पोहोचण्याच्या आधी त्या फलटणमध्ये गेलेल्या होत्या आणि तिथं जाऊन त्यांनी पत्रकार परिषदा वगैरे घेतलेल्या होत्या. थोडासा या सगळ्या प्रकरणातला जो अनुभव आहे की तुम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न खूप वेगवेगळ्या पातळीवरती झाला. श्वेता, जेव्हा तुम्ही या सगळ्याबद्दल बोलत होता तेव्हा पोलिसांचं म्हणणं हे जणू काही खरं आहे अशा पद्धतीनं सुद्धा म्हणजे पोलिसांचं म्हणजे एक वर्जन आहे ते होतं आणि तुम्ही काहीतरी मुद्दाम म्हणून पोलिसांच्या विरोधात हे रचताय अशा पद्धतीचं सुद्धा एक चित्र उभारलं गेलं होतं. हो, नक्कीच. म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हा हे सगळं सुरू झालं आणि आम्ही तर त्या पिरियडमध्ये काय, बाहेरचे लोक काय म्हणतात ऐकत नव्हतो, पण हळूहळू आम्हाला एक एक व्हर्जन ऐकायला यायला लागलं. तर माझं तेव्हा पण एकच प्रश्न होता ह्या सगळ्यांना की काय मोठं असेल, म्हणजे सामान्य घरातून महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खेडेपाड्यातून एक दलित पोरगी शिकते, पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला येते, तो संघर्ष करून येते, मग ती जॉबला लागते आणि एक मिडल क्लास आयुष्य, म्हणजे जे तिला इतक्या संघर्षातून तिला आता कुठेतरी स्टेबिलिटी आली फिनान्शियल. त्या तिघी मुलींचं जर आयुष्य पाहिलं तर त्यांचा काही राजकीय वारसा नाहीये, हे काही घरचं फिनान्शियली काही असं बॅकग्राऊंड नाहीये, तर त्यांचं काय मोठं असू शकेल की त्या इतक्या मोठ्या सिस्टीमच्या विरोधात उभ्या राहतील. आणि त्यांचं रोजचं जे आयुष्य चालू आहे की रोजच्या सकाळी त्या जॉबला जात आहेत, संध्याकाळी येत आहेत, त्यांचं जे नॉर्मल आयुष्य चालू आहे त्यात त्यांना इतका संघर्ष का ओढून घ्यायचा असेल. म्हणजे मला याचं कारणच मी हाच प्रश्न विचारायचे जेव्हा आमच्याबद्दल फार रुमर्स नंतर पण तयार झालेत, जे पसरवले गेले, ठरवून झालं असेल कदाचित की यांची एक गँग आहे आणि मग यांनी तिला किडनॅपच केलं असेल त्या मुलीला वगैरे, आणि म्हणजे खूपच वेगवेगळ्या लेव्हलचं, तर किंवा यांना हे असं पोलिसांनी केलेलंच नाहीये. तर मला खरं तर जे हे सगळं विचारायचे त्यांनाच हा प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला काय वाटतं, काय मोठं असू शकेल. म्हणजे त्या 3 मुलींचा ज्या इतक्या वेळ तिथे बसल्या, ज्या रडल्या, ज्यांची मानहानी झाली, ज्यांचं तुम्ही परत मी जसं सांगितलं ट्विटरवर नाव सगळं डिस्क्लोज झालं, नंतर त्या ज्या जिथे राहत होत्या त्या रूम रेंटने राहत होत्या ना, त्यांचं काही स्वतःचं घर नाहीये पुण्यामध्ये, कुठल्या तरी ठिकाणून आल्या त्या पुण्यात राहत आहेत. जर ज्या पद्धतीने घरमालकांच्या समोर त्यांना घरातून काढून घेऊन गेलेत पोलीस, त्यांच्या सगळ्या त्या परिसरामध्ये त्यांची मानहानी झाली, बदनामी झाली, घरमालकांनी त्यांना घरं सोडायला सांगितली. एक मुलगी जी वर्षभरापासून एका ठिकाणी जॉब करते, तिला अचानक तिच्या जॉबच्या ठिकाणून फोन आला आता की तू कॅरेक्टर सर्टिफिकेट असल्याशिवाय जॉबवर येऊ शकत नाही. आता अचानक त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसांकडनं आणलं पाहिजे असं वाटलं. दोन्ही मुलींना तर रूमच सोडायला सांगितली, तुम्ही रूम सोडा म्हणून. घरच्यांना त्यांच्या कळल्यानंतर त्यांचं एक वेगळं सगळं मानसिक ताण आणि सामाजिक दबाव ह्या सगळ्या पद्धतीचा, हे सगळं त्या मुलींनी सहन केलं. तर हे सगळं सहन करण्यामागचा मोठं काय असेल ना, की का म्हणजे, तर मला तोच प्रश्न आहे की जे काही हे सगळं झालं त्यात खरं त्यांच्यासोबत जे घडलं ते शांततेत कुणीतरी ऐकून घेणं हे महत्वाचं होतं. पण ते न करता, ते ऐकून न घेता, आणि एक साधी गोष्ट की एफआयआर दाखल करा, ती दाखल करून न घेता उलट त्यांच्याच कॅरेक्टरवर सातत्याने प्रश्नचिन्ह, म्हणजे जे पोलिसांनी केलं ना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये,
की कसं तुम्ही बाहेरून आलेल्या मुली इथे पुण्यात शिकता आणि मग आमचं घाण करता पुण्यामध्ये येऊन आणि आम्हाला घाण निस्तरावी लागते. तीच भाषा हळूहळू त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्रभरातले पत्रकार असतील किंवा सामान्य जनता त्यांनी हे सगळं बघितलं होतं लाईव्ह. पत्रकारांनी ते पोहोचवलं होतं त्यांच्यावर. त्याच्यामुळे ती एक बळ ते होतं की हे जे बोलताय त्यातली सत्यता आणि इतका तरी आपल्या सामान्य नागरिकातून सुजाण आहे की ते मला महाराष्ट्रभरातून आम्हाला जे लोक पाठीशी उभे राहिलेत, खूप फोन आलेत, खूप मेसेज आलेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊ, म्हणजे खूप प्रयत्न झाला की हे सगळं ह्या मुली खोटं बोलताना सांगण्याचा, तरी पण आम्ही ते धरून ठेवू शकलो की खूप लोकांनी तसा आम्हाला सपोर्ट पण केला ह्या सगळ्यामध्ये. श्वेताच्या मुद्द्याला जोडूनच एक फक्त मुद्दा मला हे करायचं पुढे, जे काही वेगवेगळे अलिगेशन झाले त्याच्यात एक खूप महत्वाचं अलिगेशन जे नंतर आलं आणि खूप वारंवार हायलाइट केलं गेलं ते असं होतं की ह्या मुली लेस्बियन आहेत किंवा LGBTQI या समुदायातल्या मुली येतात. पोलिसांची कमेंट पण होती ना, तुम्ही असेच धंदे करता वगैरे काहीतरी. हा म्हणजे पोलीस ते बोललेत, पोलीस ते तिथे त्या मुलींना बोललेत आणि नंतर ही कमेंट खूप राजरोसपणे म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी वापरली. म्हणजे अगदी आमच्याही पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने, आम्ही वकिलांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला की मॅडम तुम्हाला माहित नाही पुरी अशाच आहेत, LGBTQI कम्युनिटीतल्या आहेत, लेस्बियन आहेत. एक खूप फंडामेंटल प्रश्न मला विचारायचा वाटतो या निमित्ताने, जर एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र राहत असते मित्रमैत्रिणी म्हणून, तर आपण समाज म्हणून इतकी आपली मेंटॅलिटी परिपक्व झालेली आहे का की एक मुलगा एक मुलगी एकत्र राहतात, ते मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना एकत्र राहू द्या, हे आपण मान्य करण्याची आपली इतकी मेंटॅलिटी आहे? ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हे मान्य करण्याची आपण इतकं अजून परिपक्व आहोत का? मुलगा मुलगी एकत्र राहतात ते आपल्याला मान्य नाही, आपली संस्कृती त्यामुळे धोक्यात येते. मुली एकत्र राहतात म्हणजे त्या लेस्बियनच असतील म्हणूनच त्या एकत्र राहतात. म्हणजे मग बाईंनी राहायचं कसं, जगायचं कसं, करायचं काय? 2 वेळेचा पोटा पाण्याचा प्रश्न आम्ही आमचा भागवायचा कसा? असे अनेक प्रश्न, असे अनेक कांगोरे या निमित्ताने चर्चेसाठी आलेत. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या LGBTच्या समुदायांच्या सोबत सुद्धा बोललो, तर त्याच्यातनं हे अनेक प्रश्न आमच्या समोर आलेत, निर्माण झाले. पण या संपूर्ण केसमध्ये म्हणजे पोलिसांच्या विरोधातले कुठले कुठले मुद्दे तुम्ही न्यायालयामध्ये मांडले की ज्याच्या आधारावरती हा निकाल आलेला आहे? म्हणजे बऱ्याच पातळ्यांवरती खरं तर आता अॅट्रॉसिटी ऍक्टची सुद्धा जी कलमं आहेत ती सांगतात की तुम्हाला FIR दाखल करून घेणं बंधनकारक आहे, उलट ती नाकारणं हा गुन्हा आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये असे कुठले मुद्दे तुम्ही मांडले न्यायालयामध्ये की ज्याच्यामुळे हा निकाल आलेला आहे? याच्यामध्ये 175(3) काही प्रायमरी निकष असतात जे तुम्ही जेव्हा फुलफिल करता त्याच्यानंतर 175(3) कंप्लेंटच्या संदर्भात न्यायालय तसा काही आदेश करू शकतो. यातला अगदी फंडामेंटल असा होता की जे काही मी सांगते, जे काही माझं वर्जन आहे, माझं ट्रूथचं वर्जन आहे, ते मी शब्देवरती सांगू शकते का, अफिडेव्हिट वरती देऊ शकते का, मी खोटं बोलते खरं बोलते व्हेरीफाय करण्यासाठी, हे या पीडित मुलीने अफिडेव्हिट वरती दाखल केलेलं असल्यामुळे कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये असं काल स्पेसिफिक घेतलेलं आहे की जर एखादी व्यक्ती शब्देवरती सांगतेय आणि त्या व्यक्तीला हे माहिती आहे की मी शब्देवरती जर खोटं सांगत असेल, न्यायालयात जर काही खोटं सांगून न्यायालयाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्यावरती कारवाई होऊ शकते. हे माहिती असूनही जर ती व्यक्ती शब्देवरती देते, याचा अर्थ तिच्या स्टोरीला डिसबिलीव्ह करण्यासारखं इथे काहीच नाहीये. तिचं जे काही सांगणं आहे ते खोटं आहे असं म्हणण्यासारखं इथे काही नाहीये. आम्ही पोलिसांनी त्या मुलींच्या संदर्भात वापरलेले तसेच्या तसे शब्द या पिटिशनमध्ये घेतलेले आहेत. दुसरं, आम्ही काही वेगवेगळ्यांच्या माध्यमातून काही माहितीच्या अधिकारांखाली कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच्या अधिकारांखाली अर्ज केलेले होते. तिथनं त्यांच्याकडनं आलेली उत्तरं, त्याच्यात असलेले डिस्क्रिपन्सीज, ह्याचा आधार आम्ही या सगळ्या प्रकारामध्ये घेतलेला होता. आम्ही त्यांच्यासोबत वारंवार त्यांच्यासोबत हे करत असताना, मी रिसर्च करत असताना माझ्या युक्तिवादामध्ये मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान हायकोर्टचे साधारण 26 केस लॉ, साधारण 26 सायटेशन सुप्रीम कोर्टचे मी दिलेले होते या सगळ्या युक्तिवादामध्ये. त्याच्याबद्दल मी बोलले होते की फंडामेंटल म्हणजे खूप सरळ क्रम आहे, घटनाक्रम म्हणजे कायदा खूप सरळ आहे. एखादी व्यक्ती सांगते माझ्यासोबत असा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे. अदखलपात्र गुन्हा आणि दखलपात्र गुन्हा हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दखलपात्र कॉग्निझेबल ऑफेन्स माझ्यासोबत घडलेला आहे. पहिले तो नोंदवून घ्यावा, मग तो नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तुम्ही तपासणी करावी. आणि तिसरं, जर तुम्हाला वाटलं की याच्यात तथ्य आहे तर चार्जशीट, जे काही तुम्हाला पुरावे मिळतील त्याच्या आधारे, आणि जर नाही तर सूडबुद्धीने दाखल केलाय किंवा पुरावे अवेलेबल नाही किंवा जे काही कारण असेल त्याच्या खाली समरी रिपोर्ट फाईल करणं, असे सगळे प्रकार, असा रादर कायद्याचा सगळा
प्रोसेस असताना, असं सगळं घडणं अपेक्षित असताना पोलिसांनी आम्हाला जे पत्र दिलं होतं CP ऑफिसला, त्याच्यात पोलिसांनी असं हे केलेलं होतं की प्रथमदर्शनी याच्यामध्ये तथ्य दिसून येत नाही, अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा पब्लिक व्ह्यू मध्ये घडलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही तो अॅट्रॉसिटी किंवा BNS चे सेक्शन त्याच्यामध्ये लावून घेऊ शकत नाही, अशा स्वरूपाचे 2 पत्र आम्हाला दिले गेलेले होते. पोलीस स्टेशन हे पब्लिक प्लेस येत नाही का म्हणजे? हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला होता. आणि मुळात पोलीस स्टेशनमध्ये सर्व ठिकाणी फक्त वॉशरूम आणि हिरकणी कक्ष, जिथे महिला आपल्या लहान मुलांना स्तनपान करतात, अशा 2 ठिकाणी CCTV कॅमेरा लावायचे नाहीत, याला कोर्टाने परवानगी दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त जिथेही तुम्ही इंटरोगेशन कराल, जिथेही तुम्ही एखाद्या सो कॉल्ड संशयिताची तपासणी करताय, त्यांच्यासोबत बोलताय किंवा त्यांना, ते तुम्ही कायम CCTV कक्ष असलेल्या खोलीत करायला हवी. याच्या संदर्भातले परमवीर सिंग सेनीचे असतील किंवा असे अनेक अजून सुप्रीम कोर्टचे सायटेशन्स आहेत, जजमेंट्स आहेत. मग हे असं असताना तुम्हाला माहिती होतं की आपण CCTV रूम मध्ये असताना असलेल्या ठिकाणी जर चौकशी केली तर हे सगळं घडू शकणार नाही, करू शकणार नाही, म्हणून मग तुम्ही पब्लिक व्ह्यू मध्ये घडू नये अशा स्वरूपाने हे केलं असं आम्ही म्हटलं. तर असे सगळे प्रश्न, असे सगळे आमच्या हा सगळ्या काल युक्तिवादामध्ये, याच्या आधी आम्ही जो युक्तिवाद केलेला होता त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रश्न कोर्टाच्या समोर म्हणजे उपस्थित केलेत. आणि का, याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन काय होतं, मोटिव्ह काय होता, हे सगळं आम्ही त्यांना, म्हणजे कोऱ्या कागदांवरती त्या मुलींच्या सह्या घेण्याचं इंटेन्शन काय होतं, पोलिसांनी स्वतः काहीतरी लिहून देणं, त्याच्यावर त्यांना सह्या करायला भाग पाडण्यामागचं त्यांचा मोटिव्ह काय होता, ही प्रश्न माझ्या युक्तिवादामध्ये आम्ही मांडलेत. आणि मग त्याच्यातनं हा कालचा आदेश. अगदी खरं. एक प्रशांतजी, एकच मुद्दा जोडतो. म्हणजे जर आपण या केसची थोडीशी पार्श्वभूमी बघितली तर काय दिसतंय की एक महिला गायब झालेली आहे म्हणून तिची तक्रार दिली जातीये आणि त्याच्यानंतर पोलीस इतके ऍक्टिव्ह झालेले आहेत. आता तक्रार देणारा हा व्यक्ती जो आहे तो पोलीस दलातला माजी अधिकारी आहे आणि स्वतःचं वजन वापरून तो पोलिसांना सांगतोय अशा अशा पद्धतीने की या सगळ्याची दखल घ्या म्हणून, आणि मग पोलीस एकदम पूर्णपणे मोहिमेवरती निघाल्याप्रमाणे तिच्या शोधामध्ये येत आहेत आणि या मुलींना हॅरेसमेंट करतायत. महाराष्ट्रामध्ये गायब महिला होणं याचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, प्रत्येकच गुन्ह्यामध्ये अशा पद्धतीने पोलीस वागतात का, आणि केवळ एका पोलिसाची तक्रार आहे म्हणून नियमाच्या पलीकडे जाऊन तपास करणं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं? एक फक्त याच्यात इंटरव्ह्यू मला करायचं आहे. जी मूळ पीडित मुलगी तिच्या घरातनं निघून आलेली आहे, हे आम्ही याच्या म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक माध्यमांना सुद्धा आम्ही सांगितलेले. मिसिंगची तक्रार त्या मुलीच्या नवऱ्याने दिली असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मिसिंगची तक्रार त्या मुलीच्या नवऱ्याने दिली, पण ते लग्न मुळात कायदेशीर मान्य आहे का? पहिला त्या व्यक्तीचा घटस्फोट झालेला नाही, त्या व्यक्तीच्या पहिल्या बायकोने त्याच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स असेल, 498 असेल, ह्या सगळ्या केसेस त्यांच्या सुरू आहेत. घटस्फोट झालेला नसताना ह्या मुलीला फसवून घटस्फोट झालेला आहे अशी कागदपत्र खोटी दाखवून हिच्यासोबत लग्न करून मग हिच्यासोबत झालेला सगळा कौटुंबिक हिंसाचार आहे. तिच्या बाबतीतला न्याय आणि गोष्टी अजून वेगळ्याच आहेत, म्हणजे त्याच्यात पण फसवणूक आहे. एक्झॅक्टली. अशा केसमध्ये न्यायासाठी पोलीस बियॉन्ड द लिमिट जाऊन म्हणजे सगळा तपास करत होते. भाऊसाहेब, म्हणजे मुळात पोलीस इथे तपास हे सगळं करतात आणि या सगळ्यांचं हे करतात, पण पोलीस या गोष्टींचा विचार करत नाही की अच्छा हे लग्न व्हॅलिड आहे का, हे दुसरं लग्न आहे, 494चा ऑफेन्स आहे, 498चा ऑफेन्स आहे, हे काहीच ते कुठेच कन्सिडर करत नाहीत. ओके. नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे असा आहे की ते माझे अधिकारी सानप म्हणून जे कोणी आहे, फक्त त्यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी इतकं तत्परतेने कारवाई केली याच्यावर काही भरोसा आम्हाला वाटत नाही. म्हणजे त्याच्यातही कोणीतरी राजकीय हस्तक्षेप निश्चितपणे केलेला आहे. आता ती व्यक्ती कोण आहे, ते मंत्री आहेत का, आमदार आहेत का, खासदार आहेत, त्याची कल्पना ते सानप यांनाच माहित असेल. परंतु डेफिनेटली त्या स्टेजला देखील काहीतरी राजकीय हस्तक्षेप होता, पोलिसांना तसे आदेश होते म्हणून ते त्या तत्परतेने ते आले. दुसरा एक जो मुद्दा प्रश्न असा आहे, म्हणजे तो परिक्रमा यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये तो घेतलाच, पण मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की या सगळ्या याच्यात जी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, जी प्रायमा फेसी दर्शविते की पोलिसांनी हा गुन्हा केलेला आहे आणि ज्या आधारावरती न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ती गोष्ट अशी आहे की ही पीडित मुलींची सगळी जी चौकशी आहे ती त्यांनी हिरकणी कक्षामध्ये केली. बरं, त्या हिरकणी कक्षामध्ये ही चौकशी काही 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं अशी चालली नाही, तब्बल 3, 3.5, 4 तास त्याच ठिकाणी त्या मुलींना तिथं बसवलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचा हेतू जो होता तो गैरहेतू होता, मॅलिशियस इंटेंट तुमचा होता, की अख्ख्या त्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये इतकी सगळी जागा असताना, सगळीकडे सीसीटीव्ही फुटेज असताना तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी चौकशी करता जिथं सीसीटीव्ही फुटेजच नाही. याचा अर्थच असा होतो की काहीतरी दडवण्यासारखं तुमच्याकडे आहे किंवा काहीतरी प्रथमदर्शनी तुमच्याकडून
चुकीचं घडलेलं आहे. सो त्यामुळे ही जी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती देखील त्या सीपी ऑफिसमध्ये जे काही आंदोलन झालं त्या दरम्यान देखील वारंवार या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली होती की हे अशा अशा पद्धतीने लॅप्सेस झालेले आहेत, या चुका झालेल्या आहेत. परंतु त्यांनी ठरवलेलंच होतं की सिस्टीम मधले ही जे लोक आहेत त्यांना वाचवायचं आणि त्यातून त्याच्यातूनच मग त्यांनी ते एफ आय आर नोंदवून घ्यायला नकार दिलेला होता. बरोबर. श्वेता, या संबंधित मुलींशी तुझं निकालानंतर काही बोलणं झालंय का? आता त्या नेमकं काय म्हणतात आणि त्यांना थोडासा रिलीफ मिळालेला आहे का? काय नेमकं तुझं बोलणं? हो, म्हणजे जेव्हा बोलणं झालं त्यातली एक मैत्रीण माझ्या सोबतच होती, तर आम्ही रडलो झालं. तर आणि त्या 2 महिन्यातलं एक सगळंच निगेटिव्हिटी किंवा त्यांना सतत म्हणजे खूप घटना घडल्यात की सतत पोलिसांनी कोणाला तरी त्यांच्या गल्लीत जाऊन विचारपूस करणं, त्यांच्या दुकानाच्या खाली उभं राहणं, खाली दुकान आहे, किराणा दुकान, तरी सतत सर्वायलन्स आहे, सतत टेन्शन आहे त्यांच्या डोक्यावर की त्यांचं नॉर्मल आयुष्य तर नॉर्मल नाही राहिलंय. ते कुठेही जातात तर त्यांना असं वाटतं कुणीतरी आपल्याकडे बघतोय, कुणीतरी लक्ष ठेवतंय. तर ती जी भीती आहे पावला पावलाची, त्या भीतीमुळे आणि आता केसचं काही होत नाहीये, पुढची तारीख पडते, याच्यामुळे जे एक निगेटिव्हिटी पण येते की काय चाललंय, काही होईल का नाही. जे त्या सीपी ऑफिसला पण झालं होतं, जेव्हा ते सगळ्या महाराष्ट्राने ते पाहिलं की काहीच घडत नाहीये, म्हणजे आपल्याला खोटं ठरवतायत. आणि मग तो जो सगळा उद्वेग आहे, तो उद्वेग असा कंटिन्यू होता सतत मागचे 1.5-2 महिने. तर आता हे कालचा निकाल आल्यानंतर आमचं सगळ्यांचंच बोलणं हे होतं की अरे यार, पुढे जे होईल ते होईल, पण आपण इथपर्यंत तरी करू शकलो, म्हणजे हे धरून ठेवू शकलो आणि हे करू शकलो, तर त्यांना ते बरं वाटतंय आता. तिच्यात आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरच्यांनाही, कारण की त्यांच्या घरच्यांसाठी पण हे खूपच हे सगळंच वातावरण आणि हे सगळं बघणं, पोलीस आणि सगळी सिस्टीम, त्याच्यामुळे ते पण खूप टेन्शन मध्ये होते. त्यांच्यासाठी हीच एक चांगली गोष्ट घडली आहे की काहीतरी होईल असं. चर्चेच्या शेवटी ऍडव्होकेट परिक्रमा आणि ऍडव्होकेट भाऊसाहेब आजबे दोघांनाही मला एक एक प्रश्न विचारायचा आहे. परिक्रमाजी, म्हणजे सुरुवातीला पण आपण इंट्रोडक्शन मध्ये एक उल्लेख केलेला होता परभणीच्या घटनेचा, की ज्याच्यामध्ये सुद्धा पोलीस जे म्हणतायत, पोलिसांच्याच म्हणण्याला विरोध करत सुप्रीम कोर्टापर्यंत एक याचिका होती आणि मग पोलिसांना कुठेतरी शहाणपण येतं आणि मग ते गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. तर महाराष्ट्राच्या पोलिसांना त्यांचं जे मूळ कर्तव्य आहे ते करण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टींचा अडसर नेमका का येतोय आणि कोर्टाकडनं फटकारे बसल्यानंतरच ते आपलं काम करणार आहेत का? या केसच्या निमित्तानं तुम्हाला पोलीस व्यवस्थेबद्दलच्या ज्या गोष्टी दिसल्या, काय म्हणायचं? सर, प्रत्येक व्यवस्थेमध्ये चांगली लोक, वाईट लोक दोन्ही पण आहे, त्याच्यावरती पण आमचा अजूनही अढळ विश्वास आहे. त्या दिवशी रात्री जे काही घडत होतं त्याच्यानंतरही रादर आतापर्यंत या मागच्या 103 दिवसांमध्ये डिपार्टमेंट मधले काही लोक यांनी आम्हाला येऊन सांगितलंय की मॅडम, आतमध्ये काही घडत असलं किंवा तुम्ही अगदी पोलिसांवरती एफ आय आर दाखल केलेला असला तरी आम्ही वैयक्तिक एक माणूस म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत आहोत. तर डिपार्टमेंटचा एक खूप वेगळा चेहरा या सगळ्या निमित्ताने खूप जवळून बघता आम्हाला आला. म्हणजे अगदी दुर्दैवी आहे ना सर हे, की आम्ही तिथे गेलो होतो, एक रीतसर अर्ज दिलाय सर आम्ही, की आम्ही इथे फक्त शांततापूर्ण मार्गाने आमचे मुद्दे मांडण्यासाठी आलेलो आहोत, सीपी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत, असा अर्ज असताना त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या असतानाही दुसऱ्या दिवशी तब्बल 24 तासानंतर आमच्यावरती एफ आय आर दाखल केला गेलेला आहे. आणि हे आम्हाला पोलिसांनी कुठल्याही अधिकृत पद्धतीने कन्वे केलेलं नाही. आम्हाला मीडियामधनं या बातम्या समजतात. आजच्या तारखेपर्यंत आमच्यापर्यंत अधिकृत कुठलंही याच्यातनं कम्युनिकेशन पोलिसांकडनं झालेलं नाहीये. तर मानसिक दबाव आणण्याचा, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचा हा वेगवेगळ्या पद्धतीने झालेला प्रयत्न होता. हा जर एफ आय आर दाखल करण्याच्या स्टेजला असेल तर आता एफ आय आर दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत. इथनं पुढे हे अजून थोडं कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे. आता ट्रायल सुरू होईल एफ आय आर दाखल केल्यानंतर, मग बेलचा पार्ट असेल, कदाचित हायकोर्टात ते जातील या सगळ्यांच्या विरोधात. तर अजून कुठल्या लेव्हलपर्यंत ते प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतील हे आम्हाला माहित नाहीये. पण सपोर्ट करणारही काही लोक या निमित्ताने आम्हाला भेटलेत. महाराष्ट्राने आम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये सपोर्ट केला. पण हे व्यवस्थेशी झगडणं जे असतं ते तुम्हाला खूप दमवून टाकणार असतं, हे या निमित्तानं परत एकदा दिसलं. अगदी बेसिक गोष्टीसाठी, एफ आय आर सारख्या बेसिक गोष्टीसाठी. बरोबर. भाऊसाहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर अॅट्रॉसिटी सारखा एक संवेदनशील कायदा आहे की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे या आधीचे खूप निकाल आहेत, ते तुम्हाला सांगतात की अशा प्रकरणामध्ये दिरंगाई करून चालणार नाही म्हणून वगैरे. तरी सुद्धा पोलिसांची ही अशी मजल जाणं आणि पुन्हा
उलट्या गोष्टी, म्हणजे प्राथमिक एक अहवाल येतो ज्याच्यामध्ये पोलीस स्वतःला क्लीन चिट देऊन टाकतात आणि मग नंतर इतक्या दिवसांनी आलेला हा निकाल. तर या सगळ्यामधून कायमस्वरूपी पुन्हा व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं अन्याय करण्याची हिंमत पोलिसांच्या कुठल्याच व्यवस्थेकडनं होऊ नये यासाठी काय अपेक्षित आहे, काय वाटतं? प्रशांतजी, याच्यावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे मुद्दा असा आहे की परभणी मधले पोलीस घ्या किंवा हे कोथरूड मधले संभाजीनगरचे पोलीस घ्या, अशा पद्धतीने वर्तन करण्याचं धाडस कुठून येतं हा मूळ प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की त्यांना राजकीय सुरक्षा कवच आहे. कारण जे गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, परभणीच्या प्रकरणात आपण पाहिलं, सभागृहात ते असं म्हणाले होते की असं काही घडलेलंच नाही, असा त्यांनी दावा केलेला होता. आणि आता आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टनं त्या संदर्भामध्ये देखील गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिलेला होता. सो त्याच्यामुळे जर गृहमंत्री पदावर बसणारी व्यक्ती ती जर अशा पद्धतीने अपप्रवृत्ती खात्यामधल्या ज्या आहेत त्यांनाच बळ देणारी असेल, त्यांचंच जर संरक्षण करणारी असेल, तर अर्थात ह्या अपप्रवृत्ती वाढणारच आहे. आणि म्हणून जोपर्यंत तिथं गृह खात्याचा कारभार असणारी व्यक्ती ही जोपर्यंत त्या नैतिक दबावानं वागत नाही तोपर्यंत या गोष्टी सुस्थितीत होऊ शकत नाही. हा प्रश्न फक्त परभणी किंवा कोथरूडचा नाहीये. आपण तो जो एक गायवळ नावाचा जो गुंडा आहे तो ज्या पद्धतीने बाहेर पळून गेलाय आपण पाहिलं. तर या सगळ्या व्यवस्थेमध्येही पोलिसांचं सहकार्य कसं मिळतं, कारण त्यांचा जो पॉलिटिकल बॉस आहे त्याला हरकत नाही, तो नैतिक दबाव आणत नाही. जर अशा पद्धतीने चुकीचं वर्तन करणारे पोलीस असतील, अधिकारी असतील, यांच्यावर वेळीच जर तातडीची कारवाई झाली तर पोलीस खात्याला असा संदेश जाईल की आपला पॉलिटिकल बॉस जो आहे तो नो नॉनसेन्स कॅटेगरीतला आहे, आपण काही चुकीचं वागलं तर तो आपल्यावरती कारवाई करतो. परंतु इथे उलट आहे, इथं सुरक्षा कवचच दिलं जातं. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रशांतजी, की याच्यामध्ये यांची सिस्टीम कशी ऑपरेट होते. म्हणजे एक मुद्दा हा आवर्जून इथं सांगायला हवा की भाजपशी संबंधित एक टोळी आहे, त्या टोळीमधला एक सदस्य दुसरी जी सदस्य आहे तो युके मधला दलित मुलगा जो आहे ज्याला ते व्हेरिफिकेशन नाकारलं, त्या संदर्भातली प्राचार्य असणारी ती बाई आणि तिचा एक सहकारी, या दोघांनी सीपींना एक पत्र दिलेलं होतं. आणि त्या पत्रामध्ये अगदी म्हणजे हे अर्बन नक्षल आहेत का इथपासून ते परिक्रमा खोत यांना सो अँड सो संस्थेकडून काहीतरी फंडिंग येतं असे शोध त्यांनी लावलेले होते, अत्यंत बेसलेस प्रकारचे. आणि हे पत्र त्यांनी सीपीला दिलं होतं. आता हे सीपी अमितेश कुमार म्हणजे कोयता गँग आणि पुण्यात ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्याचं श्रेय या सीपीलाच दिलं पाहिजे, कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. या अमितेश कुमारांना 16 ते 18 तास तिथं आंदोलन करणाऱ्या मुलींना भेटायला वेळ मिळाला नाही, साधं फोनवर बोलायला वेळ मिळाला नाही. पण ही दोन जी सुपारीबाज लोक आहेत भाजपशी संबंधित, ते जेव्हा पत्र घेऊन येतात तेव्हा मात्र त्यांचं पत्र स्वीकारायला त्यांना वेळ आहे. म्हणजे ही ह्यांची अशी जी सिस्टीम आहे खात्याअंतर्गत आणि बाहेर राजकीय पद्धतीने वावरणारी, ते प्रयत्नच असा करतात की ज्यांच्यावर, आणि विशेषतः दलित समाजावरती, आंबेडकरवादी दलित समाज जो आहे त्यांना कशा पद्धतीनं त्रास देता येईल आणि कशा पद्धतीने कुचंबणा करता येईल असं यांचं ठरलंय की काय, असं हे परभणी आणि कोथरूड प्रकरणावरून मिळतं. आणि म्हणून मुद्दा असा आहे की गृह खात्याचा कारभार सुधारला पाहिजे, पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाली पाहिजे, किंवा जे गृहमंत्री स्वतः आहेत त्यांनी तो नैतिक दबाव आणला पाहिजे, तरच या गोष्टी बदलू शकतात. बरोबर. खर तर या संपूर्ण लढाईमधला हा एक टप्पा आहे की ज्याच्यामध्ये आता पहिली FIR दाखल झालेली आहे, अजून न्याय मिळणं बाकी आहे. पण या पहिल्या टप्प्यासाठीच जो संघर्ष या सगळ्या पीडित महिलांना करावा लागला त्या टप्प्याचे तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही स्वतः हा लढा लढलेला आहे. त्यामुळं तुम्ही आता जी सगळी मतं व्यक्त केलेली आहेत त्याच्यातनं खरोखर महाराष्ट्राच्या जनतेला पण काहीतरी बोध होईल की व्यवस्था अशा पद्धतीनं न्याय मागणाऱ्यांना म्हणजे प्रताडित करते आहे आणि प्रत्यक्ष ज्यांचं काम कायद्याचं रक्षण करणं आहे त्याच पोलिसांना कशा पद्धतीनं मोकळीक दिली जाते कायदा धाब्यावर बसवण्यासाठी. खूप महत्वाची केस, महत्वाचा निकाल आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या इतिहासातलं एक प्रकरण की ज्याच्यामध्ये महिला, दलित, अॅट्रॉसिटी हे शब्द असताना पोलीस जर इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं वागत असतील तर त्यांचा म्हणजे कुठल्या लेवलला त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे की ज्या घटनेची शपथ घेऊन त्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावणं अपेक्षित आहे त्याला विसरून नेमकं कोणाची चाकरी ते करतात हा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो. तुम्ही सगळ्यांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.